हरे कृष्णा. भगवद्गीतेचा जो मुख्य भाग आहे तो आपला सुरू होतोय 7व्या अध्यायापासून. कारण 7 ते 12 हे अध्याय फार महत्वाचे आहेत की ज्या अध्यायामध्ये भगवंत स्वतःबद्दलचं ज्ञान अर्जुनाला देत आहेत. 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सर्वोत्तम योगी बनण्यासाठी सांगतायत आणि सर्वोत्तम योगी बनणं म्हणजे भगवंताबद्दल दिव्य ज्ञान घेणं. आणि या अध्यायामध्ये भगवंत स्वतःबद्दलचं ज्ञान सांगताना अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात, तत्शृणु, तुला जर ज्ञान घ्यायचं असेल श्रवण करावं लागेल, कारण श्रवणाशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि म्हणून अर्जुनाला या ठिकाणी भगवंत श्रवण करण्यासाठी प्रेरित करतायत. आणि या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रवणावरती जोर देऊन स्वतःबद्दलचं ज्ञान देत आहेत. पहा काय सुंदर ह्या भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये भौतिक जगाचं वर्णन करतात, पराशक्तीचं वर्णन करतात, अपराशक्तीचं वर्णन करतायत. आणि हे वर्णन का करतायत बरं? एक छोटंसं उदाहरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं की जसं एका शिक्षकांनी एका मुलाला एका ग्लासमध्ये पाणी आणायला सांगितलं आणि त्या मुलांना विचारलं की या ग्लासमध्ये तुम्हाला काय दिसतं? तर मुलं म्हणाली पाणी दिसतं. मग शिक्षकांनी एक भिंग आणला आणि तो जो भिंग होता त्या ग्लासेवरती धरला, त्या ग्लासवर धरला असा, आणि मुलांना विचारलं आता तुम्हाला काय काय दिसतं? तेव्हा मुलांनी बघितलं की या भिंगाच्या माध्यमातून ग्लासमध्ये त्या पाण्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे घटक दिसत होते. त्यांना केवळ पाणीच दिसत नव्हतं. तसं दिव्य ज्ञानाच्या आधारे आपल्याला हे समजून येतं की संपूर्ण सृष्टी, संपूर्ण प्रकृती ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. आणि म्हणून या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत, मय्या अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतू नामेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हे संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण जगत भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करत आहे. पण याची उपमा भगवंतांनी फार सुंदर या 7व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. त्याचं वर्णन करताना भगवंत अर्जुनाला म्हणतायत, भगवंत म्हणाले या ठिकाणी, मत्ता परतरम ज्ञान्यम किंती दक्षी धनंजया, की अरे धनंजया, माझी अवस्था अशी आहे, मत्ता परतरम ज्ञानम किंती दक्षी धनंजया, की ज्या पद्धतीने एका मोत्याच्या हारामध्ये धागा असतो पण तो धागा दिसून येत नाही, फक्त मोती दिसतात किंवा मणी दिसतात पण तो धागा दिसून येत नाहीये. म्हणजे या संपूर्ण भौतिक प्रकृतीच्या मागे, आध्यात्मिक प्रकृतीच्या मागे मी कार्य करतोय. आणि अशा रीतीने भगवंत अर्जुनाला हे दिव्य ज्ञान देऊन हे स्पष्ट करून देत आहेत की ह्या संपूर्ण भौतिक जगाच्या मागे भगवंत कार्य करतायत. आणि अशा रीतीने भगवंत अर्जुनाला या ज्ञान विज्ञान युगाच्या माध्यमातून भगवत ज्ञान देत आहेत. आणि याच अध्यायामध्ये आपण पाहतो, नमाम दुष्कृतनो गुणा प्रपद्यन्ते नराधमा, भगवंतांना असे जे कोणते लोक आहेत जे शरण येत नाहीत आणि कोणते लोक आहेत जे शरण येतात तेही वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळे हा जो अध्याय आहे 7वा अध्याय, त्याचं शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग अर्थात भगवत ज्ञान. यामध्ये भगवंत अर्जुनाला स्वतःबद्दलचं ज्ञान देण्यामध्ये अतिशय मग्न झालेले आहेत. आणि अर्जुनाला ते ज्ञान देऊन सांगतात की बघ, आता तरी तू हे बघ की कोणासाठी तुला कर्म करायचं आहे, कुणासाठी तुला कार्य करायचं आहे. तेव्हा या सगळ्या ज्ञानाने अर्जुन प्रेरित होतो. आणि जेव्हा अर्जुन प्रेरित होतो तेव्हा 8व्या अध्यायाला सुरुवात होते. 8वा अध्याय काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हरे कृष्ण.